आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम आणि खूप आनंद होत आहे की मी तुमच्यामध्ये आहे। ही खरंच एक देवाची कृपा आहे। मला आठवतंय की 1 वर्ष अगोदर मी या मंडईमध्ये संदेश दिला होता, विश्वासणाऱ्यांच्या जीवनातील 5 नकारात्मक गोष्टी। आणि आज प्रभूने पुन्हा ही संधी दिली की तुमच्यामध्ये येऊन प्रभूच्या वचनाची सेवा करावी। मी विशेषतः जेल रोड मंडळीचे आभार मानतो, त्याचप्रमाणे मंडळीचे जबाबदार बंधू आहेत, बंधू सॅम्युअल गोरकर आणि बंधू प्रेमचंद पाटोळे यांचे पण आभार मानतो की माझ्यासारख्या निरुपयोगी दासाला तुम्ही वचनाच्या सेवा करण्याचे आमंत्रण दिलेलं आहे। आज आपण एक जे पुस्तक आहे रूथ, ज्याच्याविषयी फार कमी लोक बोलतात, परंतु हे जे पुस्तक आहे फार सुंदर असं पुस्तक आहे। जर आपण ह्याच्या अगोदरचं पुस्तक पाहिलं, शास्त्रेचं पुस्तक, तर तिथे वारंवार, आणि मला वाटतं मागील आठवड्यांमध्ये बंधू डेव्हिड सॅमसन यांनी देखील त्या पुस्तकातून तुमच्याशी बोललेले आहेत। तर त्या पुस्तकामध्ये वारंवार एक शब्द येतो की त्या काळी त्यांच्यावर कोणी राजा नव्हता आणि ते आपल्या मर्जीला येईल तसे वागत होते। मग आपण पहिले शमूएलाच्या पुस्तकामध्ये येतो। पहिले शमूएलाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो काय की त्या ठिकाणी मनुष्याचा राजा आहे। त्यांना देव राजा नको होता, मनुष्याच्या मर्जीचा राजा त्या ठिकाणी आहे। तर अशा या 2 पुस्तकांच्या मध्ये हे रूथेचं पुस्तक आहे। हे रूथेचं पुस्तक फार, तुम्हाला आधी पण आता वारंवार सांगतोय की हे पुस्तक फार सुंदर आहे। रूथेच्या पुस्तकाचं बायबल जर तुम्ही पाहिलं तर 8वं पुस्तक आहे, जुन्या करारातलं 8वं पुस्तक किंवा बायबलचं 8वं पुस्तक रूथ आहे। 8 हा शब्द जो आहे बायबलमध्ये आम्हाला नवीन सुरुवात दर्शवतं, आणि ह्या पुस्तकामध्ये कशा प्रकारे एक नवीन सुरुवात झालेली आहे ते तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं। एक विदेशी स्त्री, मवावावरून आलेली स्त्री, जी इस्रायलच्या करारास परकी अशी होती, जी आम्ही पाहतो की ती विदेशी होती, इस्रायलच्या करारास परकी आणि परदेशी अशी होती। तिला आम्ही पाहतो की कशा रीतीने वचनाच्या करारात ती आली असं आपल्याला पाहायला मिळतं। तीच तुमची आणि माझी स्थिती होती प्रियानो। तुम्ही आणि मी जे होतो ते देखील, तुम्ही आणि मी इस्रायलच्या करारास परकी असे होतो। तुम्ही आणि मी देवहीन, रूथ देखील देवहीन होती, आशाहीन होती, तिला कुठल्याही प्रकारची आशा नव्हती। आणि अशा स्थितीमध्ये आम्ही पाहतो की काय झालेलं आहे, तिला एक आशा मिळालेली आहे, तिला एक देव मिळाला, जिवंत देव। आणि तिचं जीवन आणि आमचं जीवन किती मिळतं जुळतंय, किंवा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये किती साम्य आहे ते तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं। आपण नवीन करारामध्ये वचन वाचूया, इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 12 ते 15। इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय 12 ते 15। ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित इस्रायलच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारास परके, आशाहीन व देव विरहित असे जगात होता। परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात। कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे, त्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पाडली। त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले। हे वैर म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र, यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी। किती सुंदर या ठिकाणी वर्णन आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी रूथ या
व्यक्तिरेखेविषयी पाहतो. तिचं देखील हेच यथार्थ वर्णन तिच्या जीवनामध्ये देखील लागू होतं आणि तेच वर्णन आता जे पूर्वी आपण ख्रिस्तामध्ये नव्हतो त्या तुम्हाला आणि मला देखील ते लागू होतं. प्रियांनो, मी तुम्हाला सांगितलं हे पुस्तक किंवा हे 8वं पुस्तक हे नवीन सुरुवात आपल्याला दर्शवतं. ज्यावेळेस आपण 2 कोरिंथ 5वा अध्याय त्याच्या 17व्या वचनामध्ये येतो, तिथं असं म्हटलेलं आहे, जे कोणी ख्रिस्त येशूच्या ठाई आहेत ती नवी उत्पत्ती आहे, जुनं ते होऊन गेलं, पहा सर्व काही नवीन झालेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये येतो किंवा ख्रिस्तामध्ये आलेलो आहोत, आम्हाला एक नवीन आमचं जीवन नवीन होतं. आमचं जुनं पण निघून जातं, आम्ही नवीन होऊन जातो. आणि ही सगळ्यात महत्वाची आणि उत्तम बाब आहे की आता आम्ही ख्रिस्तामध्ये असल्यामुळे आमच्यामध्ये ते जुनं पण नाही. सैतानाच्या ज्या चांगुल ज्या अडचणीत किंवा अडखळ सैतान आमचा होता, त्यात अडखळ निघून गेलेला आहे. आम्ही आता नवीन झालेलो आहे, आम्ही नवीन सृष्टी झालेलो आहोत. ऋतेचं पुस्तक हे 1000 इसवी सन पूर्व, ख्रिस्तपूर्व ह्या पुस्तकाला लिहिण्यात आलेला आहे. ह्याचा लेखक अनिश्चित आहे. कोणी लिहिलं कोणाला ठाऊक नाही, परंतु काहींच्या मते असं आहे की ह्याचा लेखक शमूएल आहे. कारण की इथे लिहिलेलं नाही कोणी लेखक आहे म्हणून आपण त्याच्यावर चर्चा करणं योग्य नाही, परंतु काहींच्या मते असं आहे की हे पुस्तक शमूएलाने लिहिलेलं आहे. दुसरं आपण पाहतो की रूथ आणि एस्तेर ही दोनच पुस्तकं बायबलमध्ये अशी आहेत जी स्त्रियांच्या नावाने आहेत. आणि या 2 पुस्तकांमध्ये भरपूर असा फरक आहे. रूथविषयी जर पाहिलं तर ती जी विदेशी होती तिने कुणाशी लग्न केलं? एक यहुद्याशी लग्न केलेलं आहे. तर एस्तेरच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो एस्तेर यहुदी असून तिने एक विदेशी व्यक्तीशी लग्न केलेलं आहे. दुसरं जो फरक रूथ आणि एस्तेर मध्ये आहे, रूथ या पुस्तकाची सुरुवात जी आहे ती दुष्काळाने होते, तर एस्तेर या पुस्तकाची सुरुवात मेजवानीने होते. तुम्ही जर एस्तेर 1 वाचलं तर तुम्हाला समजेल की त्या ठिकाणी मेजवानी आहे. तिसरा जो फरक आहे तो आहे रूथ या पुस्तकाचा शेवट बाळाच्या जन्माने होतो, तर एस्तेर या पुस्तकाचा शेवट शत्रूला फासावर देण्यात येतो असा होतो. चौथं, रूथ या पुस्तकात बेथलेमात गरिबी किंवा दुष्काळ किंवा दारिद्र्य आपण पाहतो आणि देवाने त्याविषयी काय केलं, कसं केलं, काय तरतूद केली ते आपण पाहतो. तर एस्तेरच्या पुस्तकात राजाच्या दरबारात किती श्रीमंती आहे हे आपण पाहतो. 5वा फरक, रूथ आणि एस्तेर यांनी इस्रायलच्या इतिहासामध्ये दोघींनी फार त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याद्वारे आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये ती आलेली आहे. तर एस्तेरने यहुदी लोकांचा नाश होण्यापासून कसा बचाव केला ते तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं. आणि हे 5 फरक आपण पाहिलेले आहेत रूथ आणि एस्तेर या पुस्तकामध्ये. रूथ या पुस्तकामध्ये एकूण 4 अध्याय आहेत आणि ह्या 4 अध्यायाची वचनं जर तुम्ही मोजलीत ना ते होत आहेत 85. फक्त 85 वचनं आहेत, परंतु ते फारच मौल्यवान, त्याच्यामध्ये फार मौल्यवान सत्य अशी दडलेले आहे. इंग्लिश मध्ये रूथ
हा शब्द 4 अक्षरी आहे. RUTH. तर मी त्याला असं बनवलेलं आहे. R स्टँड्स फॉर रिझॉल्व्ह किंवा रुथेचा निर्धार. R स्टँड्स फॉर रिझॉल्व्ह किंवा निर्धार. दूसरा है U स्टँड्स फॉर अनसेल्फिशनेस, निस्वार्थीपना. तीसरा आहे T स्टँड्स फॉर ट्रस्ट किंवा निष्ठा किंवा तिचा भरोसा. आणि H स्टँड्स फॉर ऑनर, तिला मिळालेला आदर, सन्मान, बहुमान. तर ह्या 4 गोष्टी आहेत प्रियांनो. रुथेच्या जीवनामधील हे 4 गोष्टी आपण पाहतो. पहिल्या 3 ज्या गोष्टी आहेत ते आमच्या जीवनामध्ये असल्यामुळे ही 4थी गोष्ट आमच्या जीवनामध्ये येते. ते काय आहे? निर्धार. त्यांनी निर्धार केला की मला मवाब सोडायचंय, मी मवाबात राहणार नाही. आता माझं जे काय आहे, मी नामी बरोबर तिच्याबरोबर जाणार, ती जेथे कुठे जाईल. कारण की आता माझं नामी बरोबरचं एक नातं जमलेलं आहे, जुळलेलं आहे आणि त्या नात्यामध्येच मी राहणार आहे. काय हो, तिला तिचं भविष्य माहित नाही, तिच्यासाठी तिचं भविष्य अंधकारमय होतं, परंतु तिचा एक निर्धार होता की मी जाणार तर नामी बरोबरच जाणार, तिचं जे होईल ते माझं होईल. हा तिचा निर्धार होता प्रिया. तसंच तुम्ही आणि मी जे विश्वासणारे आहोत, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा निर्धार असला पाहिजे. जरी रुथेला तिचं भविष्य माहित नव्हतं, परंतु तुम्हाला आणि मला आपलं भविष्य माहिती आहे. तुम्ही आणि मी कुठे असणार आहोत, कुठल्या स्थितीमध्ये असणार आहोत. कारण की तुम्ही आणि मी ख्रिस्ताला पांघरलेला आहे. ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या जीवनाचा राजा झालेला आहे. त्यामुळे आम्हाला ठाऊक आहे की आम्ही इथून जरी गेलो तरी आम्ही एक सुरक्षित आणि एक सुंदर अशा जागेत जाणार. हा निर्धार तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असला पाहिजे. काही हो, कुठलाही प्रसंग, कुठलंही संकट माझ्या जीवनामध्ये आलं तरी मी माझ्या प्रभूला सोडणार नाही. या जगामध्ये असताना तुम्हाला भरपूर संकटांना, त्रासांना तोंड द्यावं लागत आहे, प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या घराण्याला. परंतु एक निर्धार तुमचा आणि माझा असला पाहिजे की मी माझ्या प्रभूला सोडणार नाही. कारण की माझं आणि त्याचं नातं आहे. तो ज्या ठिकाणी मला नेईल, तो जसा मला ठेवेल, त्या स्थितीत, त्या परिस्थितीत मी राहण्यास तयार आहे. दुसरं आपण पाहतो निस्वार्थीपणा. रुथेच्या जीवनामधलं नामी बरोबर आल्यानंतर तिच्या जीवनामध्ये एकच लक्ष होतं, नामी. तिने नामी शिवाय दुसऱ्या कशाचाही विचार केला नाही. नामीच आपलं सर्वस्व आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस ती बेथलेमात आली, आम्ही पाहतो ती कुठे गेली? शेतात गेली. कुणासाठी? नामीसाठी. ती आपल्या स्वतःसाठी काहीच नाही, जे काय आहे ते नामीसाठी. तसंच तुमचं आणि माझं जीवन आहे. आमचं जीवन आमचं स्वतःच नाही. आम्ही आमच्या स्वतःचे मालक नाही. आमचा मालक प्रभू येशू ख्रिस्त आहे. मी जे काही करणार आहे ते कुणासाठी करणार आहे? माझ्या प्रभूसाठी. त्यासाठी वाटेल ती किंमत जरी मला मोजावी लागली तरी मी त्यापासून हटणार नाही. ते मी करणारच. ते ध्येय, ते लक्ष तुमचं आणि माझं असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो काय? तिचा भरोसा. तिला कोणी नव्हतं, कारण की तिने सर्व काही माघारी सोडलं होतं. कोण होतं तिच्याजवळ? फक्त नामी. आणि तिचं पूर्ण भरोसा, तिची पूर्ण निष्ठा कोणावर होती? नामीवर होती.
तसंच आमचा भरोसा आमच्या प्रभूवर असला पाहिजे. आमचं काही हो, तर जसं इयोब म्हणतो नाही का, जरी त्याने मला मारलं तरी मी त्याच्यावर भरोसा ठेवीन. केवढा मोठा विश्वास, केवढा मोठा भरोसा, केवढी मोठी निष्ठा आपण इयोबाच्या जीवनामध्ये पाहतो. तो म्हणतो, प्रभूने जरी मारलं तरी मी त्याच्यावर निष्ठा, त्याच्यावर माझा भरोसा असणार आहे. प्रियानो, तेच तुमचं आणि माझं वाक्य असलं पाहिजे. जे काय माझं होईल, माझा पूर्ण भरोसा माझ्या प्रभू. आणि ज्यावेळेस या 3 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येतात ना प्रियानो, निर्धार, निस्वार्थीपणा, निष्ठा किंवा भरोसा, या 3 गोष्टी ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये येतात, काय होतं? तुम्हाला सन्मान मिळतो. कसला सन्मान? या योहान कृष्णवर्तमान आपल्या सगळ्यांचं परिचयाचं ते वचन आहे. योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्याचं 12वं वचन मी तुम्हासाठी वाचतो. योहान कृष्णवर्तमान पहिला अध्याय आणि त्याचं 12वं वचन. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. किती चांगली गोष्ट आहे ना. तुम्ही आणि मी ज्यांनी भरोसा ठेवला, मी असा विचार करत आहे की सगळे विश्वासणारे आहेत, परंतु जर कोणी अविश्वासणार असेल, ज्याने अजून प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं नसेल, ते वचन बंधू किंवा बहीण तुमच्यासाठी आहे. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्यावर नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्यांनी काय दिलं? देवाची मुले होण्याचा अधिकार. ह्या जगातला सर्वात मोठा बहुमान तुम्हाला आणि मला मिळालेला आहे. का? की तुम्ही आणि मी त्या जिवंत देवाची कोण आहोत? लेकरं. किती चांगली गोष्ट आहे प्रियानो, किती चांगलं तुम्हाला आणि मला हे वैशिष्ट्य आहे, एक अधिकार, एक सौभाग्य आहे. आता जर तुम्ही रूथ या पुस्तकाचा फिलिप्पीकरास पत्राशी तुलना केली, रूथ या पुस्तकाशी फिलिप्पीकरास पत्राची तुलना केली, तर तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर काही साम्य आढळून येईल. पहिला अध्याय जर आपण पाहिला आणि त्या पहिल्या अध्यायाची तुलना आपण फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि 21व्या वचनाशी केली, तर काय लिहिलेलं आहे फिलिप्पी 1:21 मध्ये? फिलिप्पी 1:21, कारण मला जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे ना. आणि रुथेने काय सांगितलं नामीला? तू जिथे जाशील तिथे मी येईल, तू जिथे राहशील तिथे मी राहील, तुझा देव तो माझा देव, आणि तुमचे लोक ते माझे लोक, तुम्ही मराल तेथे मी मरेन. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये रुथ काय सांगत आहे? मला जगणे आणि मरणे काय आहे? तुमच्याबरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलं की रुथेसाठी नामी सर्वस्व होती, तसं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रभू सर्वस्व आहे. मला जगायचं तर ख्रिस्तासाठी आणि मरायचं तर कुणासाठी? ख्रिस्तासाठीच. मग ज्यावेळेस आपण दुसऱ्या अध्यायामध्ये येतो त्यावेळेस आपण पाहतो की रुथ नामीला सांगत आहे की मी शेतात जाते आणि काय करते? मी काहीतरी आपल्यासाठी बंदोबस्त करते. ती शेतात गेली, तिला माहित नव्हतं कुठे काय. ती बेथलेमात नवीन होती, तिच्यासाठी बेथलेम नवीन होतं. आणि अशा स्थितीत नामीची मदत न घेता ती कुठे गेली? ती त्या शेतामध्ये गेलेली.
त्या ठिकाणी तिचा निस्वार्थीपणा आम्हाला पाहायला मिळतो. तिच्यामध्ये काही स्वार्थ नाहीये. ती फक्त आणि फक्त कोण आहे? नामीसाठी. जे पण मला करायचंय नामीसाठी. आणि फिलिप्पी 2 मध्ये आपण काय पाहतो? फिलिप्पी 2 जर तुम्ही पूर्ण वाचलत ना प्रियांनो, आणि त्याला जर तुम्हाला शीर्षक द्यायचं असेल तर मी त्याला फिलिप्पी 2 ला हा शीर्षक दिलेला आहे, दुसऱ्यांसाठी, फॉर अदर्स. पहिले 11 वचनांमध्ये आपण पाहतो ख्रिस्ताने आमच्यासाठी काय केलं. मग पुढील वचनांमध्ये पौलाच्या मनामध्ये तिमोथेला त्याने पाठवून त्या लोकांची चौकशी केली. ते कशा प्रकारे आहेत त्यांचं हित विचारलं. त्याच्यासाठी त्याने काय केलं? तिमोथेला पाठवलं. इथे देखील पौल त्या फिलिप्पी येथील विश्वासणाऱ्यांचा विचार करत. मग ज्यावेळेस तुम्ही 25 ते 30 वचन वाचतात तिथे एपफ्रोदीत हा नावाचा व्यक्ती आहे आणि त्याने काय केलंय? आपलं स्वतःचं जीवन त्यांनी धोक्यात घालून त्यांनी काय केलं? पौलाची सेवा केलेली आहे. पौलाला दान द्यायचं होतं त्यासाठी तो त्या ठिकाणी गेला आणि त्याला बरं नव्हतं. पण अशाही स्थितीत कुणाचा विचार केला त्याने? पौलाचा विचार. तो हे नाही म्हणाला की मला बरं नाही, मी मरणास टेकलेलो आहे, तसं काही विचार केला नाही. त्याने काय केलं? तो सरळ त्याला जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्याने नेटाने पार पाडली. आणि म्हणूनच या दुसऱ्या अध्यायामध्ये दुसऱ्यांसाठी हे तिन्ही लोक आपण पाहतो काय करत आहेत? दुसऱ्यांचा विचार करत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमचा आणि माझा विचार केला. पौलाने फिलिप्पी येथील विश्वासणाऱ्यांचा विचार केला. एपफ्रोदीतने कुणाचा विचार केला? पौलाचा विचार केला. तसं तुमचं आणि माझं जीवन असलं पाहिजे प्रियांनो. आम्ही दुसऱ्यांचा विचार केला पाहिजे. आपल्या स्वतःच्याच गोष्टींकडे त्याच फिलिप्पी 2 मध्ये आपण पाहतो सर्व लोक आपापल्याच गोष्टींकडे लक्ष देतात, देवाच्या गोष्टींकडे कोणी लक्ष देत नाही. आम्हाला देवाच्या गोष्टीकडे अधिक लक्ष पुरवायचं आहे प्रियांनो. मग ज्यावेळेस आपण 3ऱ्या अध्यायात येतो त्यावेळेस आम्ही पाहतो की रूथ आणि बोआज एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत. एकमेकांना अधिक घनिष्ठतेने ओळखण्याचा त्यांचा प्रयत्न किंवा त्यांचा निर्धार आपण त्या ठिकाणी पाहतो. आणि पौल फिलिप्पी 3:10 मध्ये काय म्हणतो? की मी त्याला ओळखावे किंवा मी ओळख करून घ्यावी. कुणाची? ख्रिस्ताची. एवढं वर्ष तो प्रभूची सेवा करीत असूनही तो काय म्हणतो? मी त्याची ओळख करून घ्यावी. हे प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं हे कर्तव्य आहे. आम्ही अजून पूर्ण झालेलो नाही, आम्ही अजून फारच आम्हाला शिकण्याची गरज आहे, आम्हाला अधिक त्याला ओळखण्याची गरज आहे. कोणी हे म्हणू शकत नाही की मी प्रभू येशू ख्रिस्ताला पूर्णपणे ओळखतो. नाही प्रियांनो, आम्ही जे ओळखतो फार अंशाने ओळखतो. त्याला पूर्ण ओळखण्यासाठी तुम्हाला आणि मला स्वर्गात जावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला आणि मला त्याची पूर्ण ओळख होईल. ते पण मला असं वाटतं की तीही ओळख पूर्णपणे होणार नाही. एवढा अगाध आणि अप्रतिम आमचा प्रभू येशू ख्रिस्त. मग ज्यावेळेस आपण 4थ्या अध्यायामध्ये येतो तिथे आम्ही पाहतो की नामीसाठी बोआजाने, नामी आणि रुथेसाठी बोआजाने कशा प्रकारची तरतूद केली. त्या इस्रायल लोकांच्या रीतीप्रमाणे त्यांचा जो जवळचा नातेवाईक आहे त्यांनी काय करायचंय? जे पण त्याचं वतन आहे मेलेल्या माणसाचं ते त्याने खंडून घ्यायचं आहे, विकत घ्यायचं आहे. आणि त्यांचा जो जवळचा नातलग होता
त्याने काय केलं? नाकारलं. त्याचं नाव देखील पवित्र शास्त्रामध्ये नाही, तो कोण होता. परंतु आम्ही पाहतो की बोआजाने कशा रीतीने त्यांची तरतूद केली, त्यांची गरज भागविली. आणि फिलिप्पी 4:19 मध्ये आपण काय वाचतो? तुमची सर्व गरज, आपण ते वचन वाचूया. फिलिप्पीकरास पत्र ह्याचा 4था अध्याय आणि त्याचं 19वे वचन. तिथे असं म्हटलेलं आहे, माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवी. किती चांगली गोष्ट आहे. आमचा देव गौरवी आहे आणि आमची गरज तो गौरवाने पुरविणार आहे. तर अशा प्रकारे ही तुलना आपण पाहिलेली आहे फिलिप्पीकरास पत्र आणि रूथ या पुस्तकाविषयी. आता आपण पाहणार आहोत रूथ या पुस्तकातून आपण काय धडे शिकतो. तुम्हाला आणि मला काय धडे या पुस्तकातून पाहावयास मिळतात? असे 7 धडे आहेत आणि आपण ते पाहण्याचा प्रयत्न करूया. पहिला धडा, आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही कधीही तडजोड करता कामा नये. नो कॉम्प्रोमाइज. प्रभूने तुम्हाला आणि मला ज्या स्थितीमध्ये ठेवलेलं आहे त्या स्थितीत तुम्हाला आणि मला राहायचं. तडजोड करता कामा नये. कधी कधी आपण सहज म्हणून जातो, नाही यार तडजोड करावी लागेल, त्याशिवाय आपण या जगात जगू शकत नाही. प्रियांनो, बायबलमध्ये असे कित्येक उदाहरणं मी तुम्हाला दाखवू शकतो की त्यांच्या जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना देखील ते प्रभूसाठी उभे राहिले, प्रभूसाठी ते ठाम राहिले, प्रभूच्या वचनांसाठी, प्रभूसाठी ते ठाम राहिले आणि प्रभूने त्यांना सोडलं नाही. म्हणून आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही तडजोड करूच नाही. तडजोड केल्याने काय परिणाम होतात ना, याचं उत्तम उदाहरण तुम्हाला आणि मला लोटाच्या जीवनामध्ये पाहायला. लोटाने सदोम आणि गमोराची जी हिरवळ आहे ती पाहिली, त्याला तो भाळा. त्याने देवाकडे पाहिलं नाही, त्याने कुणाकडे पाहिलं? सदोम आणि गमोराकडे. आणि हेच सदोम आणि गमोरा त्याच्यासाठी पुढे पाश असं ठरलं. देवाने सदोम गमोराचा नाश केला. त्यातून लोट आणि त्याच्या 2 मुली वाचल्या. त्या 2 मुलींनी लोटाशी दुर्वर्तन केलं, गैरवर्तन केलं आणि त्यांना मुलं झाली. आणि एक कोण होता त्यातला? मोवाब. उत्पत्ती 19:30 ते 38 वचनामध्ये पाहायला मिळतं. उत्पत्ती 19:30 ते 38 मोवाबाचा जन्म झाला. आणि या ऋतेच्या पुस्तकामध्ये आपण मोवाबात विषयीच पाहतो. तडजोड केली, काय झालं? नाश झाला. मोवाब एक कट्टर शत्रू इस्रायलाचा झाला. म्हणून आम्ही तडजोड करता कामा नये. बायबलमध्ये ज्यांनी तडजोड केले नाही अशी बरेच उदाहरण आहेत. 2 मी तुमच्या समोर ठेवू इच्छितोय. पहिला आहे योसेफ. योसेफाच्या जीवनामध्ये आपण पाहतो, भावांनी विकलं, भावांनी त्याला मरण्यासाठी सोडून दिलं, तरी प्रभूने त्याला सोडलं नाही. त्याला त्यांनी विकलं. पोटिफराच्या घरामध्ये तो आला, प्रशस्त घरामध्ये. आणि तिथं असं म्हटलेलं आहे, सर्व काही अधिकार, पोटिफराच्या घराचे सर्व अधिकार योसेफाला होते. योसेफाची पत्नी त्याच्याशी
लगट करू लागली, त्याच्या जवळ येऊ लागली, योसेफ तेवढाच लांब लांब गेला. त्याला त्याच्यासाठी तुरुंग झालं. लोक त्याला विसरले, परंतु प्रभू त्याला विसरला नाही, कारण की त्यांनी त्याच्या जीवनामध्ये तडजोड केली नाही. खड्ड्यातून कुठे गेला? राजमहालात. खड्ड्यातून एक गुलाम जो होता तो कोण झाला? प्रधानमंत्री झाला. प्रियांनो, हे प्रभू आमच्या जीवनामध्ये करतो. तुम्ही आणि मी काही नसताना तो काय करतो? तुम्हाला आणि मला काहीतरी बनवतो. एवढंच आहे की तुम्ही आणि मी तडजोड करता कामा नये. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तडजोड असता कामा नये. थोडीशी तडजोड जरी तुम्ही केली ना प्रियांनो, तुम्ही नाशात जाणारच. तुमचं अधपतन होणारच हे नक्की. म्हणून तडजोड करू नका. दुसरं उदाहरण, दानियल आणि त्याचे 3 मित्र. त्यांनी देखील तडजोड केली नाही. अन्नाच्या बाबतीत तडजोड केली नाही. राजाच्या मेजवानीतून, राजाच्या मेजावरून त्यांना ते अन्न येणार होतं. राजाच्या मेजाचं अन्न म्हणजे कसं असेल नाही का? किती उत्कृष्ट, किती उत्तम प्रकारचं ते अन्न असेल. परंतु बायबलमध्ये आपल्याला काय सांगितले? राजाचं अन्न कशा प्रकारचं आहे? या माझ्या बरोबर नीतिसूत्रे याचा 23वा अध्याय आणि त्याची पहिली 3 वचने. प्रॉव्हर्ब्स चॅप्टर 23 फर्स्ट 3 वर्सेस. नीतिसूत्रे 23:1-3. अधिपतींबरोबर जे भोजनास बसतोस तेव्हा तुझकडे कोण आहे ह्याचा पूर्ण विचार कर. तू खादाड असलास तर आपल्या गळ्याला सुरी लाव. त्याच्या मिष्टान्नाची इच्छा धरू नको, ती कपटाची खाद्ये आहेत. या भाषांतरांमध्ये अधिपतींबरोबर आहे, परंतु पंडिता रमाबाईंच्या भाषांतरामध्ये राजांच्या बरोबर ज्यावेळेस तू बसतोस, राजाच्या बरोबर ज्यावेळेस बसतोस त्यावेळेस काय करायचं? तुझ्या पुढे कोण आहेचा विचार करायचा. तिसरा, त्याच्या मिष्ठान्नाची इच्छा धरू नको, ती कपटाची खाद्य. त्यामध्ये कपट भरलेला आहे. राजा हे अन्न देऊन त्यांना त्याच्या प्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे घडविण्याचा प्रयत्न करतो. परंतु ह्या 4 व्यक्तींनी काय केलं? ते नाकारलं. पुढे त्यांना भरपूर त्रासाला तोंड द्यावं लागलं. त्या 3 मित्रांना त्या अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं. दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. परंतु आम्ही पाहतो हे चौघही काय झालं? त्याच्यातून सही सलामत बाहेर. का? कारण की देव त्यांच्याबरोबर आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय केलं नाही? तडजोड केली नाही. आज तुम्हाला आणि मला या गोष्टीची गरज आहे. तुम्ही आणि मी तडजोड करता कामा नये. आणि हे मला सांगू द्या, योसेफ, दानिएल आणि त्याचे मित्र काय होते माहिती का? ते वेगळ्या देशात होते. त्यांच्या स्वतःच्या देशात नव्हते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये होते. अनुकूल नव्हती त्यांना परिस्थिती. त्यांनी आपलं चरित्र देवासमोर चांगलं राखलं. कशा प्रकारे? तडजोड न करता. कोणीतरी असं म्हटलेलं आहे, आरोग्य गेलं तर ते मिळविता येतं. आरोग्य गेलं तर ते मिळविता येतं. धन गेलं किंवा संपत्ती गेली ती देखील मिळविता येते. धन किंवा संपत्ती गेली ती देखील मिळविता येते. परंतु चरित्र गेलं तर सर्व काही गेलं. चरित्र गेलं तर सर्व काही गेलं. आणि म्हणूनच तुम्ही आणि मी तडजोड करता कामा नये.
दुसरं जे आपण धडा मध्ये शिकतो तो आहे, आमचा देव ताडण करणारा देव आहे. आमचा देव ताडण करणारा देव आहे. और गॉड इज द वन हु चेस्टाइजेस अस. का ताडण करतो? कारण की तो तुमच्या आणि माझ्यावर प्रीती करतो. तुम्ही आणि मी परमेश्वराबरोबर खेळू शकत नाही प्रिया. तुम्ही आणि मी परमेश्वराची थट्टा करू शकत नाही. प्रभूला शिस्त आवडते. प्रभूला आम्ही त्याच्या मार्गामध्ये चालताना पाहणं हे आवडतं. आम्ही तडजोड केलेले त्याला आवडत नाही. आम्ही तडजोड केली की तिथे काय येतं? ताडण येतं. कारण की परमेश्वर आमचा असा आहे की आम्ही त्याच्याबरोबर खेळू शकत नाही. पहा, ज्यावेळेस आपण गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं 7वं आणि 8वं वचन, गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय 7वं आणि 8वं वचन. फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. किती सुंदर पाऊल या ठिकाणी सांगतो. फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. तुम्ही देवाबरोबर खेळू शकत नाही. देव शासन करणारा किंवा ताडण करणारा देव, तो तुम्हाला आणि मला ताडण करतो. का? की तुम्ही आणि मी काय व्हावं? पुन्हा त्याच्या मार्गात चालू. या अमीमलेख आणि त्याच्या कुटुंबाच्या बाबतीत हेच घडलं. देवाने त्यांना ताडण केलं. ज्या ठिकाणी त्यांना नको असायला होतं त्या ठिकाणी ते होते. आज तुम्ही आणि मी देखील प्रभूने तुम्हाला आणि मला ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही आणि मी असणं गरजेचं आहे. त्यापासून तुम्ही आणि मी विभक्त होऊ शकत नाही. प्रभू तुम्हाला आणि मला का ताडण करतो? याचं उत्तर तुम्हाला आणि मला इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय 5वं आणि 6वं या वचनात पाहायला मिळतं. इब्री 12, 5 आणि 6. आणि तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहे का? माझ्या मुला, परमेश्वराचा शिक्षेचा अनादर करू नको आणि त्याच्याकडून दोषपदरी पडला असता खचू नको. कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो, आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. प्रत्येकाला फटके मारतो. का? कारण की तो तुमच्या आणि माझ्यावर प्रेम. तुमची आणि माझी मुलं जर काही चुकीचं करत असतील तर आपण काय करतो? त्यांना फटके मारतो. का? की बाबा तू ह्या मार्गापासून, किंवा तू हे करू नको, हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये, हे तुझ्या हिताचं नाहीये, हे जर तू केलंस तर तुला असे दुष्परिणाम ह्याचे भोगावे लागणार आहेत. म्हणून आपण काय करतो? त्यांना शिक्षा करतो, त्यांना ताडण करतो. का? कारण की आपलं त्यांच्यावर प्रेम असतं. आपण जीवापाड आपल्या लेकरांवर प्रेम करतो आणि आमचं एकच लक्ष असतं की आमच्या लेकरांचं चांगलं व्हावं, त्यांचं हित व्हावं, त्यांचं सर्व काही गोष्टी त्यांच्या जीवनात कल्याणकारक व्हाव्या, म्हणून आपण त्यांना शासन करतो किंवा ताडण करतो. तिसरं, आपण तत्पर असलं पाहिजे. तत्पर म्हणजे ताबडतोब किंवा सतत त्या गोष्टीमध्ये असणं. आम्ही सेवेसाठी सेवेमध्ये तत्पर असलं पाहिजे. रुथेच्या जीवनाबद्दल आपण पाहतो.
ती सेवेसाठी तत्पर होती. जशीच ती बेथलेमात आली, ती घरी बसली नाही. ती कुठे गेली? शेतात गेली. मला शेतात जाऊ द्या. ती बसू शकली असती घरी. मला काहीच माहित नाही सासूबाई, है ना, मला इथलं काहीच माहित नाही. कुठं शेत आहेत, कुठं काय नाही, मला काहीच माहित नाही. तुम्ही माझ्या बरोबर चला किंवा तुम्ही जा, तुम्ही काहीतरी करा आपल्यासाठी. परंतु नाही, ती स्वतःहून गेली. तसंच प्रियानो, तुम्ही आणि मी ज्या प्रभूच्या सेवेमध्ये तत्पर असणं गरजेचं आहे. तत्परता तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अपेक्षित आहे. ज्यावेळेस आपण प्रेषितांची कृत्याचा दुसरा अध्याय आणि त्याच्या 42व्या वचनामध्ये येतो, आपल्या सगळ्यांचे परिचयाचे ही वचन आहेत आणि मला वाटतं ते आपल्याला समजण्यास अवघड जाणार नाहीत. प्रेषित 2:42 काय म्हटलेलं आहे? ते प्रेषिताच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. किती चांगली गोष्ट आहे ना. या 4 गोष्टी मध्ये हे जे प्रारंभीचे विश्वासणारे होते ते तत्पर होते, टिकून राहणारे होते. त्या गोष्टी करण्यामध्ये त्यांना आनंद होता. आज तेच तुम्हाला आणि मला, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये विश्वासणारे या नात्याने ह्या 4 गोष्टी असणं गरजेचं आहे. एकही गोष्ट तुम्ही बाजूला काढू शकत नाही. हे चैनीप्रमाणे आहे, साखळीप्रमाणे. कसे ते एकमेकांत जुडलेले असतात. एक काढलं तर ती साखळी तुटते, नाही का, आणि त्याचा मग काय उपयोग होत नाही. तसं ह्या 4 गोष्टी, देवाचं वचन, मग काय आहे क्रम पहा. पहिलं शिक्षण, शिक्षणानंतर सहभागिता, सहभागितानंतर भाकर मोडणे आणि भाकर मोडण्यानंतर प्रार्थना. हे फार महत्वाचं आहे. ह्याचे 2 पेअर्स होऊ शकतात. कसं आहे? देवाचं वचन आणि प्रार्थना, आणि दुसरं काय? भाकर मोडणे आणि सहभागिता. ज्यावेळेस आपण भाकर मोडतो त्यास काय दर्शवतं? आमची सहभागिता हे दर्शवत. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्हाला आणि मला जर पुढे वाटचाल, तुमची आणि माझी अधिक प्रगती व्हायची असेल तर काय व्हायला? देवाचं वचन आणि प्रार्थना. तर हे असे 2 पेअर आहेत. परंतु या 4ही गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये फार महत्वाच्या आहेत. आणि ह्या गोष्टींमध्ये तुम्ही आणि मी तत्पर असणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. पौलाने तिमोथेला तोच बोध केला. जे वचन तू शिकलेला आहेस, आपण जाऊया त्या वचनांकडे. पहिले तिमोथी ह्याचा 4था अध्याय आणि आपण 12 पासून 16 वचन वाचणार आहोत. पहिले तिमोथी 4:12 ते 16. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नाही, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. मी येईपर्यंत वाचन व बोध व शिक्षण याकडे लक्ष ठेव. तुझ्यावर वडील वर्ग हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये त्याकडे दुर्लक्ष करू नको. तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू या गोष्टींचा अभ्यास ठेव, यात घडून जा. आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव, यातच टिकून राहा. आणि कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचेही तारण साधीशील. काय म्हटलेलं आहे 16व्या वचनामध्ये? आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव, त्यातच टिकून राहा. आज तुम्ही आणि मी जे विश्वासणारे आहोत,
तुम्हाला आणि मला त्या वचनामध्ये टिकून राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही आणि मी घडून गेलं पाहिजे. जेवढा तुम्ही आणि मी देवाच्या वचनाचा अभ्यास करू, तितकं तुमचं आणि माझं जीवन प्रभूला आनंद देणारं, प्रभूला संतोषविणारं होईल. आज झूमच्या द्वारे मला वाटतं प्रत्येक दिवशीच प्रत्येक काही ना काही मंडळांनी या सभा अशा रीतीने आयोजित केलेल्या आहेत. वचनांचा, देवाच्या वचनाचा भडीमार होत आहे, नाही का? चांगली गोष्ट आहे. परंतु आम्ही स्वतः देवाच्या वचनाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्या वचनांमध्ये गळून जाणं गरजेचं आहे. मग चौथा धडा आपण जे शिकतो, तात्पुरत्या गोष्टींकडे लक्ष लावू नका. पुन्हा सांगतो, तात्पुरत्या गोष्टींकडे लक्ष लावू नका. इंग्लिशमध्ये, डू नॉट फोकस युअर अटेन्शन ऑन द टेम्पररी थिंग्स. ह्या जगामध्ये जे काय आहे ना प्रियानो, ते तात्पुरते, ते टिकणारं नाहीये. ते जर आज आहे तर उद्या नसणार आहे. म्हणून आम्हाला तात्पुरत्या गोष्टींकडे लक्ष लावायचं नाही. कारण की जर तुम्ही पहिले योहान याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 17वं वचन जर पाहिलं, पहिले योहान 2रा अध्याय आणि त्याचं 17वं वचन, तिथे असं म्हटलेलं आहे, जग व त्याची हाव नाहीशी होत आहे, परंतु जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्व काळ राहतो. देवाच्या इच्छेप्रमाणे करायला आपण शिकू. तात्पुरत्या गोष्टींकडे नको. लोटाने त्या तात्पुरत्या गोष्टीकडे लक्ष लावलं. काय झालं? किती दुःखाला त्याला सामोरं जावं लागलं. कशा प्रकारचं त्याचं जीवन झालं. प्रियांनो, म्हणून तसं करू नका. आज काय काय गोष्टी आज आहेत उद्या नाहीत. यशाया म्हणतो ना, गवतासारखे आहेत, आज आहेत तर उद्या नाहीत. परंतु काय होतं, देवाचं वचन काय आहे, सर्व काळ टिकून राहणार आहे. हे आपण तात्पुरत्या गोष्टींकडे पाहिलं. जगाच्या गोष्टी ज्या आहेत, जग व ज्यातील ज्या गोष्टी आहेत त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. ते कायमस्वरूपी नाहीयेत. ते आज आहेत तर उद्या नसणार आहेत. परंतु योहान सांगतो, जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो काय होतो, सर्व काळ राहतो. तसंच आमच्या संकटाचं देखील आहे. आम्हाला या जगामध्ये जे क्लेश आहेत, संकट आहेत, ज्या अडीअडचणींना तुम्हाला आणि मला तोंड द्यावं लागत आहे, त्या देखील तात्पुरत्या आहेत. त्या नेहमीच तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असणार नाहीत. म्हणून पौल करिंथेतील मंडळीला लिहिताना काय म्हणतो पहा. 2 करिंथकरास पत्र याचा 4था अध्याय, त्याचं 17वं आणि 18वं वचन. 2 करिंथकरास पत्र याचा 4था अध्याय 17 आणि 18. कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, परंतु अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. आम्हावर येणारे तात्कालिक किंवा क्षणिक आणि हलके संकट कोण लिहित आहे? पौल लिहित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने
जे दुःख सोसलं, त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने दुःख सोसलंय ना, तो आहे पाऊल. त्याला भरपूर त्रास होतो, भरपूर संकटांना, भरपूर अरिष्टांना त्याला तोंड द्यावं लागलं. जर तुम्ही ह्याच दुसरे कोरिन्थीय पत्र 11 अध्याय 23 ते 28 वचने वाचलीत ना, तिथे त्याने त्याचा तो पाढा लिहिलेला आहे. कशा प्रकारच्या संकटांना त्याला तोंड द्यावं लागलं. तुम्ही नंतर मीटिंग झाल्यानंतर ते वाचू शकता. भरपूर त्याला त्रास. वारंवार आम्ही पाहतो की तो तुरुंगामध्ये होता, अधिक काळ तो तुरुंगामध्ये होता, तरी तिथूनही त्याने पत्र लिहिली. ते पण त्याच्या पत्रांमध्ये कधीही आम्ही पाहतो की तक्रारीचा सूर नाहीये प्रिया. त्यांनी कधी तक्रार केली नाही. प्रभू, मी तुझी एवढी सेवा करतो, मी तेवढे मने भावे तुझी सेवा करताय, तरी माझ्या जीवनामध्ये संकट का, हा प्रश्न कधीच पावलाने केला नाही. तर उलट पक्षी त्याने विश्वासणाऱ्यांना उत्तेजन दिलं की तुम्ही दिवसेंदिवस काय व्हा, आत्मिक गोष्टीमध्ये अधिक बळकट होत जा. तुमच्या जीवनातील नवीन जो मनुष्य आहे तो दिवसेंदिवस अधिक बळकट व्हायला पाहिजे, अधिक शक्तिमान व्हायला पाहिजे. हाच बोध त्यांनी त्याच्या पत्रांच्या द्वारे विश्वासणाऱ्यांना केला. आणि इथे तो काय म्हणतो, हलकेच संकट, तात्कालिक. आमचं संकट कायमस्वरूपी नाही प्रिया. प्रभू येशू ख्रिस्त देखील म्हणाला, ह्या जगामध्ये तुम्हाला संकट व क्लेश आहेत, भिवू नका, मी काय केलंय, जगाला जिंकलेल्या. योहान 16:33. योहान 16:33 मध्ये भिवू नका, तुम्हाला संकट आहे, क्लेश आहे, अरिष्ट तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही भिवू नका. का? कारण की मी जगाला काय केलंय, जिंकलेलं आहे. त्याने जगाला जिंकलेला आहे. आमचा असा प्रभू आम्हाला लाभलेला आहे प्रिया. संकट दोन प्रकारची आहेत. आमच्या जीवनात संकट दोन प्रकारे येतात. एक आमच्या स्वतःमुळे आणि दोन कुणामुळे, देवाकडून. देवाकडून जी संकटे येतात ते आम्हाला अधिक अधिक त्याच्या सारखं करण्यासाठी येतात. त्याचा मागचा परमेश्वराचा जो हेतू आहे तो आहे की आमच्या जीवनातील जी पण घाण आहे, जी पण मलिनता आहे ती काढून टाकावी आणि आम्ही दिवसेंदिवस अधिक अधिक त्याच्या पुत्रासारखं व्हावं. म्हणून पेत्र काय म्हणतो पहा, पहिले पेत्र याचा 1 अध्याय आणि त्याचं 7वं वचन. पेत्र 1 आणि 7. यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करीतात, त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे, ते येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान यांस कारणीभूत आहे. आम्हाला अधिक त्याच्यासारखं करण्यासाठी काय करतो, तो आम्हाला त्या संकटात नेतो. आणि दुसरं, आमच्या स्वतःमुळे काय काय संकट येतात. आम्ही स्वतः चूक करतो. आता समजा तुम्ही चोरी केली आणि तुम्ही पकडले गेले आणि तुम्हाला तुरुंगात टाकलं, तर हे संकट कोणामुळे आलं, तुमच्यामुळेच आलं. का? कारण की तुम्ही चोरी केली. कधी कधी आम्ही ज्या गोष्टी करायच्या नाहीत ते करतो आणि त्यामुळे मग आम्हाला शिक्षा होती आणि मग आम्ही म्हणतो की प्रभूने हे संकट आमच्यावर. नाही नाही, हे तुमच्या स्वतःच्या चुकीमुळे झालेलं आहे प्रियांनो. आणि याचं सुंदर स्पष्टीकरण याकोब त्याच्या पत्रामध्ये करतो. याकोबाचं पत्र याचा 1 अध्याय आणि 13 ते 15 वचने आपण वाचूया. याकोब 1
13 ते 15. कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कुणाला मोहात पाडित नाही. तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो, तेव्हा मोहात पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. किती सुंदर याकोब या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत. आमच्या स्वतःच्या चुकामुळे आम्ही काय होतो, त्या संकटात येतो. 5वा मुद्दा, हे पुस्तक आम्हाला तयारी विषयी सांगतं. आम्ही आमच्या प्रभूला भेटण्यासाठी कसं तयार असावं हे तुम्हाला आणि मला सांगतं या पुस्तकातून पाहावयास मिळतं. प्रिपरेशन. व्हॉट काइंड ऑफ प्रिपरेशन? जर तुम्ही रुथ 3रा अध्याय पाहिला तर तिथे आपण पाहतो की रुथेने आपला स्वतःला माखून नाहून घेऊन ती कुणाकडे गेली? बोआजाकडे गेली. ती तशीच गेली नाही, ती तयारीनिशी गेली. कुणाला भेटायला? बोआजाला. आमचा जो स्वर्गीय बोआज प्रभू येशू ख्रिस्त, ह्याला भेटण्यासाठी तुम्ही आणि मी तयार आहोत का? आमोस फार सुंदर रीतीने लिहितो. आमोस त्याचा 4था अध्याय आणि त्याचं 12वं वचन. आमोस 4:12 तिथे असे म्हटलेलं आहे, म्हणून तू आपल्या देवाला भेटायला सिद्ध आहेस. इंग्लिश मध्ये आहे, प्रिपेअर टू मीट दाय गॉड. आपल्या देवाला भेटण्यासाठी सिद्ध आहेस किंवा तयार राहा. कारण की आमचा प्रभू कधी येणार आहे, आम्हाला ठाऊक नाही तो कधी येणार आहे. म्हणून आम्ही त्याच्या येण्याची वाट पाहून आम्ही आपणा स्वतःला तयार केलं पाहिजे. म्हणून प्रकटीकरण याचा 19व्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये असे म्हटलेलं आहे, प्रकटीकरण याचा 19 आणि त्याच्या नवरीने आपणाला सिद्ध केला आहे, किंवा the bride has prepared herself to meet the bridegroom. त्या वराला भेटण्यासाठी नवरीने आपणा स्वतःला तयार केलेला किंवा स्वतःला सजविलेला. आज तुम्ही आणि मी देखील आपल्या प्रभूला भेटण्यासाठी तयार राहूया. मग आपण 6वा धडा जो शिकतो तो आहे, आमचा जो परमेश्वर आहे तो तरतूद करणारा परमेश्वर आहे. आमचा जो परमेश्वर आहे तो तरतूद करणारा परमेश्वर आहे. The one, our God is the one who provides. तो आपल्या लेकरांना कधी टाकणार नाही. त्याचं ते अभिवचन आहे, पहा मी तुम्हाला कधी सोडणार नाही किंवा टाकणार नाही. हा, तो तुम्हाला अडचणीतून येईल, तो तुम्हाला संकटातून येईल, परंतु त्या संकटात असताना, त्या अरिष्टांमध्ये असताना तो तुमच्या सर्व गोष्टींची तरतूद करेल. आमची सर्व काही तरतूद करणारा परमेश्वर तो आहे. एलियाचं जीवन आपल्या समोर आहे. देवाने एलियाला सांगितलं की तू अहाबा पुढे जा, त्याला सांग 3.5 वर्ष पाऊस पडणार नाही. एलियाने ते केलं. अहाबाला सांगितलं इथे पुढचे 3.5 वर्ष या ठिकाणी पाऊस पडणार नाही. आणि एलियाला देवाने कुठे नेलं? करीत ओहळाजवळ. तिथे कशा रीतीने त्याचा पुरवठा केला? कावळ्यांच्या द्वारे. सकाळी आणि संध्याकाळी काय करायचे? ते कावळे त्याला मांस पुरवायचे, अन्न पुरवत. तिथला ओहळाचं पाणी आटल्यानंतर कुठे पाठवलं? सारफेत येथील त्या विधवेच्या घरी.
तिच्या घरी स्वतःच्या घरी काही नाहीये, परंतु प्रभूने त्याला तिथे पाठवलं. एलियाने प्रश्न न करता त्याने त्याच्या आज्ञेचं पालन केलं आणि प्रत्येक ठिकाणी घरी ओवळ असो किंवा सारफेतीतील विधवेचं घर असो, परमेश्वराने त्याची तरतूद केली. त्या विधवेचं त्यामुळे तिच्या घरातलं पीठ संपलं नाही, तिच्या घरातलं अन्नधान्य संपलं नाही, त्या घराला, त्या अन्नाला बरकत आली. कुणामुळे? एलियामुळे. आणि एलिया मुळे का झालं? कारण की एलियाने यहोवा जो जिवंत देव आहे त्याच्या आज्ञेचं पालन केलं, त्याने जे सांगितलं ते केलं. कारण की आमचा जो परमेश्वर आहे तो तरतूद करणारा परमेश्वर आहे. तसंच अजून एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो, दाविदाचं. दाविदाला भरपूर संकटांना तोंड द्यावं लागलं, परंतु तो काय म्हणतो पहा, स्तोत्रसंहिता याचा 37वा अध्याय आणि त्याचं 25वं वचन. स्तोत्र 37:25. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही. किती सुंदर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. दावीद तो म्हणतो मी तरुण होता. आता हे स्तोत्र त्याने म्हातारपणी लिहिलेलं आहे, कारण की त्याच्या ह्या वचनांवरून आता मी म्हातारो झालेलो आहे, परंतु मी काय, जे नीतिमान आहेत, ते देवावर भाव ठेवणार आहेत, जे देवाच्या मागे चालणारे आहेत, त्यांना कधीही त्यांना किंवा त्यांच्या संततीला काय भीक लागलेली मी पाहिलेला नाही. किती चांगली साक्ष आहे. म्हणून आमचा जो देव आहे तो तरतूद करणारा देव आहे. म्हणूनच प्रभूने तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्या ठिकाणी राहा. प्रभू सर्व गोष्टींची तरतूद करणारा परमेश्वर आहे. आणि 7वी आणि महत्वाची गोष्ट, या पुस्तकातून आपण तारण ह्या विशेष प्रभूला प्रभू कुणाचंही तारण करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये फक्त एका विशेष लोकांसाठी नाही आला, एक विशेष जातीसाठी नाही आला, एक विशेष लोकांच्या रंगासाठी नाही आला, तो सर्वांसाठी. आणि म्हणूनच जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला काय मिळणार आहे? तारण मिळणार. आपल्या सर्वांचं परिचयाचं वचन योहान 3:16. कारण की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन. आज या सभेमध्ये असं कोणी आहे की ज्याने अजून प्रभूला ओळखलेलं नाही? मी त्याच्याजवळ, तो बोलावित आहे. तो म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जनो तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तो तारण करण्यासाठी तुम्हाला समर्थ आहे. तो तुम्हाला आणि मला तारण देण्यासाठी समर्थ आहे. आणि म्हणून त्याचं तारण, आजच तो दिवस आहे, त्याचं तारण तुम्ही स्वीकारा, त्याच्याबरोबर या, तुम्हाला तो बहुमान मिळेल. तो निर्धार करा, मी माझं जीवन सोडून देतो, मी पापमय जीवन जगत होतो, मी पापात होतो. तो निर्धार करा, मला आता या पापातून निघायचं आहे. आणि प्रभूजवळ या, प्रभूवर विश्वास ठेवा, आणि काय होईल? तुम्हाला तारण मिळेल. जसं आपण योहान 1:12 मध्ये वाचलं, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणारा, त्यांनी देवाचे मुले होण्याचा अधिकार दिला. तो अधिकार तुम्हाला मिळेल. तुम्ही देवाच्या कुटुंबामध्ये याल. हे सगळ्यात मोठं, ह्या जगातील सगळ्यात मोठा विशेषाधिकार किंवा सौभाग्य आहे. तसं करण्यास तुमचं प्रभू सहाय्य करो. देवबाप या वाचलेल्या वचनांवर आपला विपुल आशीर्वाद पाठव. जे आपण धडे शिकलेलो आहोत त्याप्रमाणे करण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो. पुन्हा एक वार मी नाशिक जेल रोड मंडळीचे आभार मानतो, वडीलजनांचे आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली. प्रभूची इच्छा असल्यास आपण पुढच्या रविवारी पहिला अध्यायाचा अध्ययन करू. प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करू. धन्यवाद.